हॅलो नमस्कार। आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। फुलांचा सुवास, किंक्रांत विशेष आणि चमचमीत अंडा करी, तीही गावरान पद्धतीने केलेली। आजचा दिवस आहे भक्ती आणि चवीचा मेळ घालणारा। तर स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत आजचा व्लॉग नक्की बघा। तर सकाळची सुरुवात झालेलीच आहे छान अशा कांदा पोहेने। नेहमीच मी दाखवते आमच्यात जास्त करून पोहेच खाल्ले जातात आणि जे आवडतं नाश्त्याला तेच मी बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते सर्वांनी, जेणेकरून पोट भरून नाश्ता खावावा हीच अपेक्षा असते माझी। त्यामुळे आणि सकाळची घाई गडबड चालू आहे माझी किचनमध्ये। आज थोडंसं लेट पण झालं उठायला, कारण थोडं एकाचा शाळा आहे एकाची शाळा नाही आणि मिस्टर तर घरात आहे, त्यामुळे माझं पण निवांत चालू होतं। आणि आज मी डोक्यावरनं आंघोळ केलेली आहे, डोक्याला मी डाय लावलेला, त्यामुळे हेअर वॉश करूनच आलेली आहे मी आंघोळ करून। आणि कालच मिस्टरांनी भरताची वांगी आणली होती। नेहमीच असं सारखं त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा आला होता। बरं झालं म्हटलं आज भरीत एक वेगळी चव मिळणार म्हटलं भाजीची, आणि वेगळ्या पद्धतीची भाजी आपण करणार आहोत आज। आणि मुलगा आत्ता उठलाय, तो चाललाय आता ह्याला आंघोळीला। त्याचंसुद्धा निवांत चाललं आहे, कारण त्याचं काय आता शाळा किंवा क्लास वगैरे नाही आहे त्यामुळे। आणि त्याची आंघोळ होईपर्यंत माझा बहुतेक करून स्वयंपाक पण होऊन जाईल। आणि त्यानंतर जसं आंघोळ झाल्याशिवाय मला काहीच करता येत नाही। आंघोळ झाल्यानंतरच मी लोटून फरशी पुसून धुणं काढते। आता लोटून तर माझं झालेलंच आहे, फरशी आणि धुणं एकदम घेते त्याचं झाल्यानंतरच। आणि बागेतली फुलं खूप सुंदर दिसत होती। आता भरीत कसं केलं हे एकदम जुन्या पद्धतीनं केलेलं आहे। जी काय रिअल टेस्ट आहे त्यातली ओरिजिनल टेस्ट तीच मला आवडते पहिल्यापासून। फोडणी वगैरे बरेच जण कांदा वगैरे चिरून घालतात, लसूण वगैरे पण असं फोडणीला घालतात, अजिबात मला आवडत नाही। जे कच्चं सगळंच कच्चं आहे, तेल कच्चं, कांदा कच्चा, लसूण, कोथिंबीर, तिखट, मीठ असं सगळं नुसतं मी घातले आणि त्यामध्ये मिक्स केले। आणि अशा पद्धतीनेच आमच्या घरी आवडतं भरीत, आणि फोडणी देऊन त्याची चवच सगळी जाते। ही जी काय पारंपरिक माझ्या आजीची अशा पद्धतीची रेसिपी होती तीच आम्ही आत्तापर्यंत फॉलो करते। बघा किती सुंदर झालेलं आहे भरीत। आता चपात्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत, इकडे भात आमटी वगैरे मी ठेवत होते, आणि ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे। नेहमीची डाळीची आमटी कॉमन असते। आता शुक्रवार आहे, पोर्च वगैरे मला क्लीन करायचा होता, आतलं सगळं मी पुसापुशी सगळं झालेलं आहे। आणि सगळं झाल्यानंतरच मी हा पार्ट घेतलाय आता, कारण निवांत चालले म्हटलं, हे पण निवांतच चालू होतं। शुक्रवारचं शक्यतो मी हुंबरटा लेपन हळदीचं लेपन करते नेहमीच हुंबऱ्याला, जसं मांगल्याचं प्रतीक। हुंबऱ्या कसं व्यवस्थित आपण रोज जर पुजला तरी काही हरकत नाही, पण मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार मी नेहमीच हळदीचं हुंबरट्याला लेपन करते। बघा सुख, समृद्धी, शांतता ह्या हुंबऱ्यातून आत येते, आणि जी काय निगेटिव्हिटी असते, दुःख असतं, तो हुंबरटा तिथेच थांबवतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या घरात येण्यास मदत होते। आणि हा जो का हुंबरटा लेपनाचा का करावा, कसा करावा आणि कशासाठी करावा तर लागतोच, पण का करायचं ह्याचं सुद्धा कारण मी एका व्लॉगमध्ये डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा। भरपूर जणांनी त्या व्लॉगला सुद्धा पसंती दिलेली आहे, आणि ह्याच चॅनलवरती तो व्लॉग आहे की हुंबरट्याचं हळदीच्या लेपनामध्ये मी काय काय टाकते आणि का टाकते हे सुद्धा त्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे। एकदा नक्की तो पण व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल की हुंबरटा किती महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या घराचा। आपण देवळात जाताना बघा हुंबऱ्याला नमस्कार करूनच आत देवळामध्ये प्रवेश करत असतो, तसंच आहे काहीसं। आणि मग आपल्याला जो काय नमस्कार असतो देवापर्यंत पोहोचवायचा असतो, आणि जे काय मागायचं असतं देवाकडे आपण मागत असतो, तसंच आहे। घरात आल्यानंतर सुख समृद्धी आपल्याला त्यातूनच मिळत असते। त्या हुंबऱ्यातून आत प्रवेश केल्याबरोबर जो काय ओरा क्रिएट व्हायला पाहिजे तो ह्या हुंबऱ्यानेच होते। आता ओरिजिनल फुलांनी मी अशी सजावट केलेली आहे।
आता नुसतं व्हिडिओमध्ये बघूनच इतकं सुंदर दिसतं, प्रत्यक्षात इतका सुंदर दिसत होता. बघायचं कामच नाही. आता दुपारच्या वेळेमध्ये एक पक्षी आला होता. मिस्टर फोटो काढ म्हणून लागले होते, पण तो ह्या गेटच्या बाहेर आहे. तो ॲक्च्युली ह्यामध्ये दिसेना झाला आहे. मी हळूहळू पुढं जाईल तसं तो पण पुढं जात होता, त्यामुळे दिसेनासा झाला आहे. दुपारचे वेगवेगळे पक्षी दिसतात. आता तो उडलेला आहे, ह्यामध्ये कॅप्चर झालेला आहे. तेच तेवढं बघायला मिळालं. हळूहळू तर मी खाली गेले की तो उडणारच पक्षी आणि वेगळा आहे. इतर येतात ते वेगळ्याने, आजच हा वेगळा आलेला आहे उडाला बघा. आणि असं बाहेरचा काही आजचा व्ह्यू होता गेटच्या बाहेरचा. बाहेर अजून झाडांना पण पाणी मारायचं आहे, तेच मी बघत होते. कुठली झाडं आता व्यवस्थित आल्यात, कुठली नाही. बाहेरचा व्ह्यू घराचा आमचा असा दिसतो. तुम्हाला कसा दिसतो म्हणजे वाटतो, छान वाटतो का, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून भरपूर काम आहे घराचं, त्यामुळे भरपूर तुम्हाला आतलं फर्निचर वगैरे करायचंच आहे. त्याचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाहेरचा सुद्धा लुक आम्ही भरपूर चेंज करणार आहे. तर आज आहे किंक्रांत. आता म्हणजे बरंचसं आता ऑपरेशन झाल्यापासून आमच्यात नॉनव्हेज सारखं झालं, कंटाळा आल्यासारखं झालता. म्हणून किंक्रांतीसाठी मिस्टरांनी अंडीच आणली. त्यांना अंडा करी त्यांना फार आवडली होती, मध्ये केली होती ती, त्या पद्धतीने कर म्हटले म्हणून मी अंडी उकडायला घातलेली आहे. तर आता किंक्रांत आहे म्हटलं, किंक्रांत विशेष व्लॉग बनलाच पाहिजे म्हटलं आणि छान अशी अंडा करी करणार आहे. त्याचीसुद्धा रेसिपी बघायला मिळेल. आता सकाळपासून हा टेबल पण म्हणजे मिस्टर तिथे बसून सारखं काहीतरी खात होते, म्हणून म्हटलं सारखं सारखं काय पुसण्यात अर्थ नाही म्हटलं. आणि उद्या सकाळी जे पुसायचं ते मी आत्ता हा टेबल म्हणजे छोटा टिपा आहे त्या हॉलमधला, त्यावरचं बरंचसं साहित्य ताणून टाकलं होतं. ते म्हटलं जिथल्या तिथं टाकूया. मला अजिबात त्या टेबलावर काही ठेवलेलं आवडत नाही, पण आता काय करणार, त्यांना पण काही जमत नाही किंवा ऑपरेशन झालं त्यांना काही बोलून चालत नाही. काय करतात ते करू दे म्हटलं. नंतर आपल्या व्यवस्थित क्लीन करून घेऊया, म्हणजे उद्याचा दिवसभर काय करतील ते त्यावर बसतील म्हटलं. काय तर काम करत, कारण चहा वगैरे पितात तिथेच जरा सांडतं एवढंच. आणि मी तेच क्लीन करत होते, जेणेकरून संध्याकाळी मला दिवाबत्तीच्या वेळेला सगळं हॉल वगैरे मला क्लीनच लागतो, तरच मला माइंड फ्रेश झाल्यासारखं होतं. तर इकडे माझ्या संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी चालू होती हळूहळू. आणि अंडाकरीची तयारी केलेली आहे, म्हणजे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो याची छान अशी पेस्ट करून ती छान अशी तेलामध्ये पहिला काय करते, चटणी टाकते, जेणेकरून कलर त्याचा एक नंबर येतो. अशा पद्धतीने तेल छान तापून घ्यायचं. कुठलंही त्यामध्ये जिरं मोहरी वगैरे काहीच टाकायचं नाही, तेलच टाकते. आता हा बघा टिपा किती सुंदर दिसायला लागलाय. आता मेडिसिन्स आहेत त्या स्टेबला खाली ठेवते, कारण इथंच बसून आता जेवायला लागल्यात आणि तिथल्या तिथं त्यांना घेता यावं ह्यासाठी. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवाबत्तीची दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं आपली ह्याची शुभं करोति म्हणून झाल्यानंतर देवाजवळचा दिवा मी छान असा लावलाय. देवाजवळचा दिवा लावला की संध्याकाळची टायमिंगमध्ये बाहेरसुद्धा एक छोटासा मी दिवा लावते नेहमीच, तेच चालू आहे. आता मिस्टर आणि छोटा मुलगा महालक्ष्मीला गेलेले आहेत, कारण आज आहे शुक्रवार आणि ग्रामदैवी आमची महालक्ष्मी देवी आहे. त्यामुळे दर शुक्रवारी महालक्ष्मीला जातात, गुरुवारी दत्ताला जातात. त्या पद्धतीने आज छोट्या मुलग्याला गाडीवर घेऊन ते गेलेले आहेत. दोघेजण जवळच आहे, हळूहळू जातात आणि हळूहळू येतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय काम नाही. आणि इकडे मी मिक्सरला वाटण छान असं वाटून घेतलंय, ते कच्चंच, आणि त्याची फोडणी अशी छान झाली की मग अंडी उकडलेलीच आहेत. गरम असतानाच मी त्याचे कवच काढते, जेणेकरून लगेच निघतात ते कवच. त्यामुळे
तर माझं वाटून वगैरे झालेलं आहे आणि मोठा मुलगा कसा अभ्यासिका आहे तिकडे गेला आहे, तो येईपर्यंत 8:30ला तर माझा स्वयंपाक होईलच. आणि छोटा मुलगा आता तिकडून त्यांना घेऊन आल्यानंतर त्याच्या मित्राचा बड्डे आहे म्हणजे वाढदिवस आहे, तिकडे तो जाणार आहे. आणि तिकडून जाऊन आल्यानंतर तो मग जेवेल असं अपेक्षित आहे. बघूया आता. कणिक वगैरे मळल्या, भात झालाय, फक्त आता अंडी करायचीच राहिलेली आहेत. आणि इकडे मी फोडणीसुद्धा छान दिल्या. वाटण जे काय शिल्लक होतं थोडं ते मी ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला घाई गडबड होऊ नये यासाठी. आता संक्रांतीला तर काळं घालतात, त्यामुळे मी त्याच दिवशी पहिल्यांदाच असं काळं घातलं होतं. कारण आमच्या घरी किंवा जास्त करून बघा काळं वस्त्र घालू नये असं म्हणतात, कारण काळा रंग हा राहूचा आहे, त्यामुळे घालू नये. शक्यतो फक्त 14 तारखेला म्हणजे ज्या दिवशी संक्रांत आहे त्या दिवशी घातला तरी तो शुभ मानला जातो असा आहे. आणि बाकी सगळ्या कलरचे ड्रेस माझ्याकडं आहेत, सगळ्या रंगाच्या साड्यासुद्धा आहेत. फक्त ब्लॅक हा चुकून आला होता, म्हटलं आता त्या दिवशी शुभ आहे तर त्याच दिवशी घालूया म्हणून मी घातला होता. आणि काळं शक्यतो घालूच नये असं आहे. आणि आमच्या घरी तर कोणीही काळं घालत नाहीत. मीच पहिल्यांदा घातलं. मिस्टर पण ओरडेकर तुम्हीच घातला होता म्हटलं. आणि इकडे अंडी बघा निम्मीच उकडल्यात, निम्मी नाही, कारण भरपूर पाणी घालायला पाहिजे होतं. अर्धं पाणी राहिल्यामुळं वरनं कच्च्याने आतनं असं म्हणजे वरनं म्हणजे व्यवस्थित पकल्यात आणि आतनं नाही पकली असं झाले. आता झाले सगळं जेवून, कट्टा वगैरे आवरलेला आहे. तर झोपायची वेळ आलेली आहे. त्यामुळे अंथरूण दोघांचे मिस्टरांचं माझं काढत होते आणि मुलांनी खाली आपलं आपलं घातले. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका. थँक्यू.